2 दिवसापूर्वीची घटना आहे, ज्यामध्ये एक महाविद्यालयीन तरुणी माझ्याकडे येते आणि ती असं सांगते, की मला 2 दिवसापूर्वी एका अननोन व्यक्तीचा फोन येतो आणि त्या फोनवर तो व्यक्ती असं म्हणतो, की तुझ्या वडिलांनी मला ₹20,000 पाठवायला सांगितलेले आहेत, तू लगेच पाठव. आणि मग ती मुलगी काही न विचार करता लगेच त्या व्यक्तीच्या अकाउंटला ₹20,000 पाठवून देते. आणि मग ती संध्याकाळी वडिलांना विचारते, की मी तुम्ही सांगितलेल्या व्यक्तीला ₹20,000 पाठवून दिले. तर वडील म्हणतात, मी असं काही म्हटलोच नाही कोणाला पैसे पाठव. आणि मग त्याला कळतं, की अरे आपल्यासोबत सायबर फ्रॉड झाला आहे. मग ती लगेच तात्काळ 1930 या हेल्पलाईन नंबरवर सदरची हकीकत सांगते. आणि मग सायबर विभाग त्या जी अमाऊंट ज्या व्यक्तीनं या मुलीच्या अकाउंटवरून घेतलेली असते, तर ती अमाऊंट होल्ड केली जाते. आणि मग आपण ती पुढे BNSS 503 प्रमाणे आपण मान्य न्यायालयाच्या आदेशानं ती मिळवू शकतो. त्यामुळे अशा अननोन आलेले फोन किंवा अननोन आलेल्या फाईल यापासून थोडंसं सावध राहा.